बीडच्या गेवराईजवळ पवनचक्की कोसळल्याची माहिती समोर येते आणि परिसरामध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी मात्र टळलेली आहे। खासगी कंपन्यांकडून पवनचक्कीची उभारणी करण्यात आली होती आणि कंपन्यांकडून पवनचक्कीची योग्य ती काळजी घेतली नाही असं सुद्धा दिसतंय आणि त्यामुळे कशा प्रकारे ही पवनचक्की कोसळलेली आहे ती दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। बीडच्या गेवराईजवळ पवनचक्की कोसळलेली आहे आणि ती दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। तिथे कुणीही नव्हतं त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणतंही नुकसान झालं नाही। मात्र बीडच्या गेवराईजवळ पवनचक्की कोसळलेली आहे आणि परिसरामध्ये कुणीही नव्हतं, जीवितहानी टळलेली आहे आणि खासगी कंपन्यांकडून या पवनचक्कीची उभारणी केली गेली असं कळतंय आणि कशा प्रकारे ही पवनचक्की कोसळलेली आहे ही दृश्य आपण पाहतो बीडच्या गेवराईमध्ये आणि कंपन्यांकडून पवनचक्कीची योग्य ती काळजी घेतली नाही असं सुद्धा समजतंय। बातमी आपण पाहतोय बीडमधून। बीडच्या गेवराईजवळ ही घटना घडलेली आहे। पवनचक्की कोसळलेली आहे आणि ही पवनचक्की नेमकी का कोसळली असं कारण अद्याप अस्पष्ट। परिसरामध्ये तिथं आजूबाजूला कुणीही नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे।